जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी जगायला लागते तेव्हा काय होतं पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. खरं तर जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी जगायला लागते तेव्हा समाज तिला अनेक अशी नावं ठेवतो. ती वर्षानुवर्षे इतरांसाठी जगत असते. लहानपणी आईवडिलांसाठी, लग्नानंतर नवऱ्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी. तिच्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, आवडीनिवडी या सगळ्या ती बाजूला ठेवते. ती फक्त कुटुंबाचा आणि इतरांचा विचार करून जगत असते. पण जेव्हा तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा स्त्री स्वतःसाठी जगायला लागते. आणि या स्वतःसाठी जगायला लागलेल्या स्त्रीसाठी समाज मात्र खूप सारी बोटं उभी करतो, खूप सारी बोटं तिच्याकडे दाखवतो. तिला अनेक अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं. एक दिवस ती ठरवते आता थोडं स्वतःसाठी जगायचं आणि इथूनच सुरू होतो खरं तर तो टीकांचा प्रवास. तिच्यावर होणाऱ्या टीका. कोणी म्हणतं खूप बदलली आहेस, कोणी म्हणतं हिला आता घरापेक्षा स्वतःची जास्त काळजी आहे, ही निर्लज्ज झाली आहे. कोणी म्हणतं इतकी वर्ष ठीक होती, आता अचानक काय झालं. पण कोणीही हा प्रश्न विचारत नाही की इतकी वर्ष तू ठीक होतीस का, ती इतकी वर्ष स्वतःला विसरून जगत होती का. एक स्त्री जेव्हा स्वतःच्या आयुष्याचा विचार करते ना तेव्हा लोकांना ती स्वार्थी वाटायला लागते. लोकांना फक्त तिचा स्वार्थ दिसतो, पण तिच्या मनाची घुसमट ही कोणालाही दिसत नाही. इतकी वर्ष ती खरंच आनंदी जगत होती का, हा विचार खरं तर हा समाज करत नाही. पण ती स्त्री इतरांसाठी रात्रंदिवस झटत असते तेव्हा त्याला मात्र कर्तव्य म्हणतात लोक. तिला स्वतःसाठी वेळ हवा असतो, थोडी शांतताही हवी असते, स्वतःची ओळख निर्माण करायची असते. पण समाजाला खरं तर कुटुंबालाच हे सहज पचत नाही ना. कारण समाजाला त्याग करणारी स्त्री आवडते, पण स्वतःच्या स्वप्नांसाठी उभी राहणारी स्त्री ही अनेकांना खरं तर खटकतेच. जेव्हा स्त्री शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करते तेव्हा मात्र लोक बोलतात. जेव्हा ती नोकरी करायला लागते तेव्हाही लोक बोलतात. जेव्हा ती स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करते तेव्हाही लोक बोलतात. जेव्हा ती स्वतःच्या आवडीनिवडींना वेळ काढते तेव्हाही लोक बोलतात. स्त्रीने स्वतःसाठी जगणं म्हणजे गुन्हा आहे का. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं काम हे बोलणंच आहे. तुम्ही काहीही केलं ना तरी ते बोलणारच आहेत. तुम्ही यशस्वी झालात तरी ते बोलतील. मग आयुष्य त्यांच्या बोलण्यावर आपण का जगायचं. एका स्त्रीने जर स्वतःची ओळख, स्वतःची किंमत ओळखली ना, तर स्वतःवर प्रेम करायला शिकलं ना, तर ती कोणाचंही नुकसान करत नाही बरं का. उलट ती अधिक मजबूत बनते. आणि मजबूत स्त्री ही कुटुंबालाही मजबूत बनवते, बरोबर ना. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःचा सन्मान करणं म्हणजे अहंकारी होणं देखील नाही. अनेक लोकांना स्त्री स्वतःसाठी जगायला लागली की ती स्वार्थी वाटायला लागते, अहंकारी वाटायला लागते. स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे कुठेतरी कमकुवतपणा किंवा पुरुषांचा युगो दुखावला जातो. अनेक कुटुंबामध्ये आजही स्त्रीला कमी लेखलं जातं. स्वतःची स्वप्न पूर्ण करणं म्हणजे कुटुंब विसरणं का, तर नाही. हे फक्त स्वतःलाही महत्त्व देणं आहे बरं का. कधी कधी स्त्रीला अपराधी वाटायला लागतं जर ती स्वतःसाठी नवीन कपडे घेत असेल तर प्रश्न, जर ती बाहेर फिरायला गेली तर देखील प्रश्न, जर ती स्वतःच्या करिअरवर लक्ष देत असेल तरी देखील प्रश्न उपस्थित राहतात. पण हेच प्रश्न पुरुषांना मात्र अनेकदा विचारले देखील जात नाही का, हा खरं तर खूप प्रश्न अनुत्तरित आहे आजही. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक प्रश्न विचारावा. आज तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागाल तर उद्या ते नवीन अपेक्षाही ठेवतीलच. म्हणून स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. स्वतःच्या स्वप्नांना कमी लेखू नका. तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुमच्या आनंदासाठी अपराधी वाटून घेऊ नका. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं ना, आणि हे आयुष्य फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात संपून जाऊ नये. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, तुमचा आत्मविश्वास, तुमची स्वप्न, तुमची ओळख आहे, या सगळ्यांना देखील तितकंच महत्त्व आहे हे लक्षात असू द्या. आणि या गोष्टींना महत्त्व देणं हे स्वतःची प्रायोरिटी आहे हे प्रत्येक स्त्रीला समजलंच पाहिजे. स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या आत्मविश्वासासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्त्रीने पाऊल उचलणं म्हणजे गुन्हा नाही हे समजलं पाहिजे. आज जर लोक तुमच्यावर टीका करत असतील ना तर त्याचा अर्थ तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असं नाही बरं का. कधी कधी त्याचा अर्थ तुम्ही स्वतः मार्ग निवडला आहे एवढाच असतो आणि तेवढाच घ्यायचा. लक्षात ठेवा, जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरू नका.
कारण जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता ना तेव्हाच खरं आयुष्य सुरू होतं. आणि हो, जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी जगायला लागते ना तेव्हा लोक तिला नावं ठेवतात हे मात्र नक्की. पण काही काळानंतर हीच लोक तुमचं उदाहरण देतात, तुमची प्रशंसा करतात. मग मला सांगा, अशा काळात आपण का थांबायचं? ज्या काळात संघर्ष सुरू असतो त्या काळात खरं तर कठीण काळ सुरू असतो. पण काही काळानंतर त्याच लोकांना तुमचं यश दिसू लागतं, तुमचा आत्मविश्वास दिसू लागतो, तुमची ओळख दिसू लागते. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण स्वतःसाठी जगणारी स्त्री कोणाच्याही विरोधात नसते बरं का. ती फक्त स्वतःच्या बाजूने उभी असते आणि लोकांना ती खरं तर विरोधक वाटते, स्वार्थी वाटते. खरं तर असं नसतं बरं का. तिने स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी पाऊल उचललेलं असतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज मोठा ठेवा. कारण तुमचं आयुष्य जगण्याचा अधिकार हा सर्वात आधी तुम्हाला स्वतःलाच आहे. मित्रांनो, आजची ही गोष्ट एका स्त्रीची नाही बरं का, ही त्या प्रत्येक महिलेची गोष्ट आहे जी वर्षानुवर्ष इतरांच्या आनंदासाठी जगत राहिली आणि स्वतःला मात्र विसरत गेली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा स्त्री स्वतःसाठी उभी राहते ना तेव्हा ती कोणाविरुद्धही बंड करत नसते. ती स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करत असते. लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिला तर आयुष्य संपेल, पण लोकांचं बोलणं हे कधीच संपणार नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून स्वतःला इतकंही महत्त्वाचं माना की लोकांच्या शब्दांपेक्षा तुमचा आत्मविश्वास हा मोठा वाटला पाहिजे, तुमची स्वप्न मोठी वाटली पाहिजे. तुमचा सन्मान हा तुम्हाला स्वतःला जपताच आला पाहिजे. स्वतःच्या सन्मानासाठी उचललेलं पाऊल हे कधीही कोणासाठी विरोधक नसतं. स्वतःची किंमत ओळखणारी स्त्री कोणाकडूनही मान मागत नाही. ती स्वतःचा मान हा स्वतः निर्माण करते. लोकांच्या परवानगीने नाही तर स्वतःच्या विश्वासाने आयुष्य जगा. त्याग करणे हा स्त्रीचा गुणच आहे, पण स्वतःला हरवणे हे तिचे कर्तव्य नाही बरं का. ज्या दिवशी स्त्री स्वतःवर प्रेम करायला शिकते त्या दिवशी तिच्या आयुष्यातील अर्ध्या लढाया संपतात. लोक नावं ठेवतील, टीका करतील, अडवतील देखील, पण तुमची स्वप्न त्यांच्या मतांपेक्षा नेहमीच मोठी ठेवा. स्वतःसाठी जगणारी स्त्री स्वार्थी नसते, ती एक जागृत झालेली असते, हे लक्षात असू द्या. जागृत झालेली स्त्री ही कधीही हरली जात नाही किंवा तिला हरवलं जात नाही. त्यामुळे स्वतःसाठी नेहमीच तत्पर राहा, स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. जर तुम्हालाही वाटत असेल ना की प्रत्येक महिलेने स्वतःची ओळख ही निर्माण केलीच पाहिजे, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगलंच पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रेरणादायी, जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या, महिलांचा सन्मान जपणाऱ्या, महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. मैत्रिणींनो, आपल्या मैत्रिणी, बहिणी, आई यांच्यासोबत नक्की शेअर करा. कारण की प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार हा आहे असं मला वाटतं. जग हे बदलण्याची गरज नाही, फक्त स्वतःची किंमत ओळखा. कारण ज्या स्त्रीला स्वतःची ओळख सापडते ना तिला थांबवण्याची ताकद कोणामध्येही नसते, हे नेहमी लक्षात घ्या. त्याच्यामुळे घाबरणं किंवा भीती मनामधून असेल तर ती काढून टाका आणि स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा. व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुन्हाच नवीन अशाच सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.